सगळ्यात पहिले अत्याधुनिक स्मशानभूमी बनवण्याचा घाट निव्वळ आणि निव्वळ पैसे खाण्यासाठी इथल्या असणाऱ्या शिवसेनेचे 7 नगरसेवक आणि इथले असणारे आमदार आदित्य ठाकरे यांनी घातला होता। मला एवढं सांगायची स्मशानभूमी तुम्हाला का हायटेक करायची होती, तर याचं कारण होतं ते म्हणजे यांना पार्ट्या करण्यासाठी लागणारं आणि या स्मशानभूमीच्या समोर असणारं 4 सीझन हॉटेल, की ज्या 4 सीझन हॉटेलच्या गॅलरीमधून जिवंत प्रेत जळताना त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या उच्चभ्रू लोकांना बघत नव्हती आणि सर्किट झालं। मोठी आग लागली। आदित्य ठाकरे त्याच्या पोस्ट मध्ये लिहितो की मोठी आग लागली म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी बंद होती। अरे लाज वाटली पाहिजे आदित्य ठाकरे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो। अरे ही तिरडी कोणाची? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी जी साऊथ वॉर्डच्या सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तिरडी घेऊन वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी आलेली आहे। याचं कारण म्हणजे या वरळी विधानसभेतील असणाऱ्या रहिवाशांना मागील 1 महिन्यापासून अंत्यविधी करण्यासाठी इतर सगळीकडे त्या ठिकाणी जावं लागत आहे। याला कारणीभूत कोण आहे, तर याला कारणीभूत आहे या जी साऊथ वॉर्डचा प्रशासन आणि या जी साऊथ वॉर्डच्या प्रशासनाची असणारी प्रमुख म्हणजे या वॉर्डची सहाय्यक आयुक्त क्षीरसागर मॅडम। याला कोण कारणीभूत आहे? याला कारणीभूत आहे इथला असणारा MOH वीरेंद्र मोहिते, जो स्वतःला डॉक्टर म्हणवतो, पण त्या डॉक्टरला एवढं माहिती नाही की जर एखाद्या माणसाच्या घरात दुःखद घटना घडली असेल तर त्याला अंत्यसंस्कारासाठी जर अशा पद्धतीने फिरावं लागत असेल तर वीरेंद्र मोहिते तुमचा डॉक्टर होऊन काही उपयोग नाही। दुसरं या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की 2020 साली पारेख ट्रस्ट आणि जी साऊथ यांच्यामध्ये जो करार झाला आणि या करारानुसार या देशातली सगळ्यात पहिली अत्याधुनिक स्मशानभूमी बनवण्याचा घाट निव्वळ आणि निव्वळ पैसे खाण्यासाठी इथल्या असणाऱ्या शिवसेनेचे 7 नगरसेवक आणि इथला असणारा आमदार आदित्य ठाकरे यांनी घातला होता। मला एवढं सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 200 पेक्षा जास्त स्मशानभूमी आहेत। वरळी स्मशानभूमीच तुम्हाला का हायटेक करायची होती, तर याचं कारण होतं ते म्हणजे यांना पार्ट्या करण्यासाठी लागणारं आणि या स्मशानभूमीच्या समोर असणारं 4 सीझन हॉटेल, की ज्या 4 सीझन हॉटेलच्या गॅलरीमधून जिवंत प्रेत जळताना त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या उच्चभ्रू लोकांना बघत नव्हती आणि म्हणून हा MOU केला गेला। कोविडचा काळ आला आणि 1 वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट थांबलं। 2021 ला परत एकदा हे कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं आणि हे कॉन्ट्रॅक्ट चालू झाल्यानंतर फक्त स्मशानभूमी झाकेपर्यंतचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून दत्ता नरवणकर, इतर नगरसेवक आणि आदित्य ठाकरे यांनी करून दाखवलं आणि एकदा स्मशानभूमी झाकून झाली की 4 सीझन हॉटेलला त्याच्या जे पाहिजे ते मिळालं की हा ट्रस्ट BMC ला म्हणतोय 2023 ला की आता आमच्याकडे पैसे नाहीत आणि आमच्याकडे पैसे संपलेले आहेत। तर अशा पद्धतीने पैसे नसणारी जर संघटना तुमच्याकडे येते आणि बांधकाम अर्ध सोडून जाते तर तुम्ही त्यांच्यावरती काय कारवाई केली, हा आमचा सवाल आहे। 2023 ला जर ट्रस्ट म्हणतोय की आमच्याकडे पैसे नाही आणि महानगरपालिकेने उर्वरित कामाची जर जबाबदारी घेतली होती तर 3 वर्ष हे जी साऊथ प्रशासन झोपलं होतं का आणि का त्या ठिकाणी या स्मशानभूमीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही, हा आमचा सवाल आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की पहिल्या 12 सिमेंटरी त्या ठिकाणी होत्या आणि हजारो लोक मोकळ्या जागेमध्ये त्या ठिकाणी उभी राहत होती। आज त्या ठिकाणी 8 सिमेंटरी बांधण्यात आल्या, परंतु त्यातल्या फक्त 4 सिमेंटरी चालू होत्या। त्या सिमेंटरी मागच्या 1 महिन्यापासून बंद आहेत। कारण काय सांगितलंय लोकांना? लोकांना सांगितलं की शॉर्ट सर्किट झालं, मोठी आग लागली। आदित्य ठाकरे त्याच्या पोस्ट मध्ये लिहितो की मोठी आग लागली म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी बंद होती। अरे लाज वाटली पाहिजे आदित्य ठाकरे, कधी स्मशानभूमीमध्ये तुम्ही येऊन बघितलं होतं का की आग लागली की काय झालं? फक्त एक वायर शॉर्ट सर्किट झाली होती आणि स्मशानभूमी बंद केली। स्मशानभूमी बंद करण्याचा हा घाट होता, कारण लाकूड मागच्या 1 महिन्यापासून नाही असं सांगून लोकांना प्रयत्न घेऊन शिवाजी पार्क आणि इतर ठिकाणी जावं लागत होतं। याची लाज इथल्या असणाऱ्या आदित्य ठाकरे, त्याचे 2 असणारी रंगा बिल्ला म्हणजे इथला असणारा सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना वाटली पाहिजे होती।
परत मला या ठिकाणी सांगायचं आहे की स्मशानभूमी पूर्ण झाली नाहीये, मग ही जबाबदारी कोणाची होती? ही जबाबदारी होती इथल्या BMC प्रशासनाची. त्यांनी कधी लक्ष दिलं नाही का? कारण जळणारा कोण आहे? तर जळणारा इथला सर्वसामान्य माणूस आहे. इथे कधी कुठल्या BMC अधिकाऱ्याचं प्रेत आलं नव्हतं. ज्या दिवशी इथल्या BMC अधिकाऱ्याचं प्रेत त्या ठिकाणी जाईल आणि त्याला देखील अंत्यविधीसाठी वणवण करावी लागेल, त्यावेळेला या समस्येची गांभीर्य या ठिकाणी लक्षात येईल. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. 40 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाले असं लिहिलं जातंय आणि ज्या ट्रस्टच्या नावाखाली हे सगळं झालं त्या ट्रस्टचा बोर्ड तिथे लावलेला आहे. उद्या सकाळी वंचित बहुजन आघाडी इथे सगळे BMCचे अधिकारी आहेत, सगळ्यांनी ऐकून घ्या. उद्या सकाळी वंचित बहुजन आघाडी त्या स्मशानभूमीमध्ये त्या ट्रस्टच्या नावाचा बोर्ड पहिल्यांदा फाडणार आहे. जाऊन का फाडणार आहे? कारण 40 कोटी रुपये तू म्हणतो खर्च केले आणि ती स्मशानभूमी जर पूर्ण झाली नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार कुणी केलाय? तर या जी साऊथने भ्रष्टाचार केले. कुणी केलेला आहे? आदित्य ठाकरेने पैसे खाल्ले, सचिन अहिरने पैसे खाल्ले, सुनील शिंदेने पैसे खाल्ले आणि त्यावेळेच्या 7 नगरसेवकांनी पैसे खाल्ले आणि फक्त 4 सीझन हॉटेलला त्या ठिकाणी योग्य ती त्या स्मशानभूमीचा जो त्रास होता तो थांबावा याची काळजी त्या ठिकाणी घेण्यात आली होती. आम्हाला काय सांगायचं आहे या वरळीकरांना की स्मशानभूमी 1 महिन्यासाठी बंद नव्हती, तर ही स्मशानभूमी इथून गायब करायची आणि कुठेतरी दुसरी नेऊन टाकायची आणि तब्बल 80,000 स्क्वेअर फीटचा असणारा हा जो प्लॉट आहे हा घशात घालण्याचा डाव इथल्या असणाऱ्या आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील शिंदेचा आहे आणि याचा त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते. आपल्याला काय हवंय? जिवंतपणीच्या यातना तर आम्ही भोगतोय. आदित्य ठाकरे, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी हजारो करोड रुपये कमवलेले आहेत. ते करोड रुपये तुम्हाला लखवा बसतील, परंतु जीवन जगत असताना सर्वसामान्य म्हणून आम्ही जन्माला आलो. आयुष्यभर आम्ही त्या ठिकाणी खस्ता खाल्लेला आहेत. आयुष्यभर आम्ही इकडे तिकडे फिरत राहिलेलो आहे आणि आम्ही आमचं जीवन जगत राहिलो. परंतु मेल्यानंतर सुद्धा जर जळण्यासाठी आम्हाला खस्ता खावा लागत असतील तर आदित्य ठाकरे, वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सांगते की इथं पुढची तिरडी आदित्य ठाकरेची निघणार आहे. ही तिरडी या सगळ्यांची आहे आणि ही तिरडी आता थोड्याच वेळात जर इथे जी साऊथच्या असणाऱ्या वॉर्ड ऑफिसर आल्या नाहीत तर त्यांचा पुतळा आमच्याकडे रेडी आहे. तो पुतळा इथे जाळून इथल्या असणाऱ्या क्षीरसागर मॅडम, इथल्या असणारे BMCचे सगळे अधिकारी, या सगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी या ठिकाणी करू आणि इथून पुढच्या सगळ्या अंत्यविधी वरीतले हे या जी साऊथच्या ऑफिसमध्ये होतील. हे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे. परत एकदा आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की वंचित बहुजन आघाडीने हा विषय घेतला की जो सर्वसामान्य माणसासाठी अतिशय महत्त्वाचा होता, परंतु इथला असणारा शिवसेनेचे 7 नगरसेवक, इथले असणारे 3 आमदार एकालाही वाटलं नाही की या लोकांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही या 3 आमदारांचा आणि या 7 नगरसेवकांचा त्या ठिकाणी धिक्कार करतो आणि पुन्हा असले आमदार आणि असले नगरसेवक इथला असणारा सर्वसामान्य माणूस निवडून देणार नाही असं त्या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगत आहोत. पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी मी आभार मानतो. वंचित बहुजन आघाडी वरळी विधानसभेकडून आभार मानतो. ही जी शोकसभा आहे ही अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. आम्ही थांबणार नाही आहोत. आज मॅडम जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत शोकसभा इथेच चालू राहील. पुढचा 15 मिनिटाची वेळ वंचित बहुजन आघाडीकडून इथल्या BMC प्रशासनाला अल्टिमेटम आहे. पुढच्या 15 मिनिटामध्ये क्षीरसागर मॅडम जर इकडे आल्या नाहीत तर ही तिरडी बरोबर रस्त्याच्या मधोमध असेल आणि मग त्याचा त्रास झाला होईल तो त्याचं बघेल. त्याच्याशी वंचित बहुजन आघाडीचं काही घेणं देणं नाही. कारण त्रास आम्हाला झालेला आहे. क्षीरसागर मॅडमला त्रास झालेला आहे का? मोहिते साहेबांना त्रास झालेला आहे का? त्याच्यामुळे आता आम्हाला तिरडी कुठे जाळायची? रस्त्याच्या मधोमध. पुढची 15 मिनिटाची वेळ BMC प्रशासनाला देतोय. 15 मिनिटात क्षीरसागर मॅडम इथे आल्या नाहीत तर क्षीरसागर मॅडमचा पुतळा तयार आहे, रस्त्याच्या मधोमध जाळण्यात येईल एवढाच अल्टिमेटम देतो. आणि एप्रिल 2026 मध्ये 5,90,00,000 स्मशानभूमीच्या रिपेअरिंगसाठीचं टेंडर तुम्ही काढलं. त्यातून तुम्ही काय रिपेअर केलं? स्मशानभूमी की तुमची घरं रिपेअर केली? हे त्या ठिकाणी सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण सगळे या ठिकाणी जमलात आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. हा मोर्चा